22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून त्यासाठी देशभरातील मंदिरांची व नद्यांची स्वच्छता करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव शहरातील अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थ्यांनी गोदावरी नदी पात्रात स्वच्छता केली आहे। दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत कौशल्यनंदन बालस्वरूप प्रभू श्रीरामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे। भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या उत्सवाकडे लागलेलं आहे। त्या निमित्ताने आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र भाई मोदीजी यांनी प्रत्येक शहरातले प्रत्येक वार्डातले मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील किंवा जिथं जिथं अशा मोठमोठ्या नद्या असतील, छोट्या नद्या असतील, त्या स्वच्छ करण्याचं संपूर्ण नागरिकांना आव्हान केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज कोपरगाव शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी, सर्व समाजातील नागरिक, सर्व पक्षातले प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले व त्यांनी कोपरगावातून वाहत असलेली, शहरातून वाहत असलेली गंगा गोदावरी माता स्वच्छ करण्याचा जो मोठा प्रयत्न केला। या स्वच्छता अभियानातून जवळजवळ 1 ते 1.5 टन कचरा सर्व विद्यार्थ्यांनी, कार्यकर्त्यांनी आज बाहेर काढलेला आहे। इथून पुढे आपली गोदावरी स्वच्छ कशी राहील याचा सर्वांनी प्रयत्न करावा। हिंदुस्थानामध्ये येत्या 22 जानेवारीला जो आनंद उत्सव साजरा होत आहे त्याला 500 वर्षापूर्वी 500 वर्षानंतर हा आनंद उत्सव साजरा होत आहे। त्याचं कारण असं, येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या दिमाखात, मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात होत आहे। त्याच धर्तीवर संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छता अभियानाचं एक महत्त्व सांगितलं होतं। त्यांच्या आव्हानाला आपण समस्त कोपरगाव वासियांनी प्रतिसाद दिला आणि आमच्या पवित्र गंगा गोदावरीचं स्वच्छता अभियान शालेय विद्यार्थी, सर्व नागरिक आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या वतीने अभियान राबवलं। माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांच्या आव्हानाला आम्ही सर्व कोपरगावकर गोदावरी मातेच्या घाटावर येऊन 22 तारखेच्या महा आरतीच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व जमलेलो आहे आणि आम्ही सर्व आज शालेय विद्यार्थी व सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व साफसफाई करून घेत आहे व करीत आहे। 550 वर्षाचा संघर्ष संपवून आज अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होतीये आणि त्याचा आनंद संपूर्ण भारतभर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। त्याचप्रमाणे आपण कोपरगावात सुद्धा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंद उत्सव सोहळ्याच्या वतीनं हा आजचा आपण स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवतो आहे। आज पुराणामध्ये गोदावरी मातेला अतिशय महत्व आहे आणि रामायणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे। दंडकारण्य ह्याच भागात होतं आणि प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य या पवित्र कोपरगावला या ठिकाणी लाभलेलं आहे। त्या गोदावरी मातेच्या तीरावरून त्यावेळेची आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्र या ठिकाणून वास्तव्य करीत गेले होते। तर त्यामुळेच आम्ही आज या गोदावरी मातेची स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे। त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा आनंद उत्सव सोहळ्याच्या वतीनं आम्ही उद्या भगवा मोटरसायकल रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण कोपरगावकरांना आवाहन करेल का त्या ठिकाणी सुद्धा आपण सहभागी व्हायचंय। त्याचबरोबर आता ज्यावेळेस आम्ही गोदावरी स्वच्छता अभियान राबवत होतो तर जवळपास 1 ते 1.5 टनाच्या आसपास या ठिकाणी कचरा आलेला आहे। त्यात जवळपास दारूच्या बाटल्या, म्हणजे या मद्यपी इथं घाटावर दारू पितात आणि त्याचा केर कचरा या गोदावरी मातेच्या पोटात टाकतात। तर कुठंतरी हे सुद्धा थांबलं पाहिजे, त्यांनाही लाज वाटली पाहिजे की आपण या पवित्र अशा गोदावरी मातेच्या पोटामध्ये कचरा टाकतो। मी संपूर्ण कोपरगावकरांना आपल्या या माध्यमातून आव्हान करेल की कृपया गोदावरी मातेची आपण स्वच्छता करा आणि भगवा रॅली उद्या दुपारी 4 वाजता विघ्नेश्वर चौक इथून चालू होणार आहे। त्याच नंतर 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आपण गोदावरी घाटावर महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। त्या महाआरतीत सुद्धा प्रत्येक कुटुंबाने आपल्या 5 पंथ्या घेऊन या गोदावरी मातेची आरती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी 7
ते 10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आपले संगीत याचं भजन संध्याचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आणि त्या भजन संध्यामध्ये आपण इंडियन आयडल मधले पहिले 5 आलेले कलाकार त्या ठिकाणी सहभागी होत आहेत। त्यामध्ये आपली भूमिपुत्र असलेली कुलकर्णी, त्याच्यानंतर गौरी पगारे या सुद्धा कलाकारांना आपण त्या ठिकाणी स्टेज दिलेला आहे। म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण कोपरगावकरांनी प्रतिसाद देऊन या इंडियन आयडलच्या कलाकारांचा सुद्धा उत्साह वाढवायचा आहे। पुन्हा एकदा मी रामलल्ला प्राण प्रतिष्ठा आनंद उत्सव सोहळ्याच्या वतीनं तमाम कोपरगावकरांना शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रत्येक कार्यात त्यांनी हिरिरीने भाग घ्यावा की हा संपूर्ण उत्सव हा कोपरगावकरांच्या वतीनं आपण आयोजित केलेला आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारत देशाने आज महास्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केले होते। साथ देऊन आज संपूर्ण कोपरगावकरांनी सर्व पक्षीयांनी आज त्या स्वच्छता अभियानाला साथ दिली, त्याबद्दल मी सर्व पक्षीयांचे मनापासून आभार मानतो। तसेच आज जवळपास गोदावरी नदीमध्ये जवळपास 1 टनाच्या वर कचरा आज आम्ही गोळा केलेला आहे। त्यामध्ये अतिशय घाण प्रकारे प्लास्टिक, साड्या, असा काही बाटल्या असा कचरा यामध्ये होता। तरी मी कोपरगावकरांना आवाहन करतो की आपण इथून पुढे हे जे निर्माल्य असते आपण जिला आई म्हणतो त्या आईच्या अंगावर कुणी टाकू नये असं मी कोपरगावकरांच्या वतीने आवाहन करतो। देशात जे स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय आणि येत आहे ते कोपरगावकरांच्या दृष्टीने आज 22 तारखेला जो राम जन्मोत्सव आहे त्या निमित्ताने गोदावरी नदी पात्रामध्ये आज कोपरगावकरांच्या वतीने जी स्वच्छता अभियान राबवतो आहे त्याला सर्व कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे जाहीर आभार। 500 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा होत आहे। त्या अनुषंगानं भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नदी स्वच्छता अभियान व सर्व मंदिर स्वच्छता अभियानाचं जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही कोपरगाव शहरातील सर्व संघटना, सर्व शाळकरी विद्यार्थी यांनी प्रतिसाद देऊन आज कोपरगाव शहराची गोदावरी नदीचं आम्ही स्वच्छता मोहीम राबवित आहोत। जय श्रीराम। त्या ठिकाणी आलेलो आहे मी। NCC आणि स्काउट गाईडचा 2 ट्रूप आणलेले आहे। मी कुडके सर आहे, स्काउट मास्टर आहे। या ठिकाणी ही जी स्वच्छता करण्यासाठी आपण जे कष्ट घेतात त्याचा आमचा पण थोडा खारीचा वाटा म्हणून मी तुम्हाला मदत करत आहोत। का या ठिकाणी जे गंगा घाटावरती लोक कचरा काय असेल नसेल ते आणून टाकतात, तो या ठिकाणी टाकू नये असं नगरपालिकेने त्या ठिकाणी बोर्ड जरी लावले तरी त्याचं लोक पालन करत नाही। मी घोरपडे सर, सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव। या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलीला प्रतिष्ठाच्या निमित्ताने आम्ही एक अभियान राबवायचं ठरवलं की ग्राम स्वच्छता अभियान, आणि नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने, यांच्या उत्स्फूर्तीने या ठिकाणी गोदावरी नदी पात्र स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला। मी आर्यन नितीन दुशिंग, सेवा निकेतनचा स्काउटचा मुलगा आहे। आज आम्ही गोदावरी नदीच्या पात्रावर स्वच्छता करण्यासाठी आलो आहे। माझी लोकांना हीच विनंती आहे की आपण हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे।